4. मराठवाडा मुक्ती संग्राम. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? कंबाईन 2018. जुनागड, हैदराबाद, काश्मीर, डिमंडी. उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी जी मोहीम राबविली त्याला ऑपरेशन पोलो असे म्हणतात. ती 13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1948 दरम्यान राबविण्यात आली. याद्वारे हैदराबाद संस्थानाचे भारतात पोलीस ॲक्शनद्वारे 17 सप्टेंबर 1948 रोजी विलीन झाले. ऑपरेशन पोलो. भारताच्या गव्हर्नर जनरलने 31 ऑगस्ट 1948 रोजी निजामाला एक पत्र पाठविले. त्यात निजामाने थोडेसे धाडस दाखवून रजाकारी संघटनेवर बंदी घालावी, जनतेच्या मनातील भीती दूर करावी, पण त्याने त्या पत्राची दखल घेतली नाही. म्हणून 7 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने सैन्य दलाला हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश दिले. 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थानाविरुद्ध पोलीस ॲक्शनची कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय फौजा हैदराबाद संस्थानामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून घुसल्या. योजना तयार केली जनरल गोडार्ड. हैदराबाद भोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमनपर्यंत माघार घेतली होती. निजामांचा सैन्यप्रमुख जनरल अल इद्रिस. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? STI 2014चा प्रश्न. पाकिस्तान सरकारला निजामाने 800 दशलक्ष रुपये दिले होते. जिनांच्या मदतीने पोर्तुगीजांकडून गोवा बंदर वापरण्याची परवानगी हवी होती. निजामाने एका पाकिस्तानींची त्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली. पर्याय उत्तर 1 हे अयोग्य आहे. पाकिस्तान सरकारला निजामाने 800 लक्ष रुपये दिले होते. निजाम हैदराबाद संस्थानाचा राजा. मीर उस्मान अलीची कारकीर्द 1911 ते 1948. 7वा व शेवटचा निजाम. 29 ऑगस्ट 1911 गादीवर आला. पहिल्या महायुद्धात त्याने इंग्रजांना भरपूर मदत केली, म्हणून इंग्रज त्याला हिज एक्सलन्स हायनेस असा किताब दिला. 5वा जॉर्ज याने. स्वतंत्र इस्लामी राज्य निर्माण करण्याचे त्याचे स्वप्न होते. हैदराबाद राज्यात राजभाषा फारसी होती. 1917 हैदराबादला उस्मानिया विद्यापीठ स्थापन झाले. हैदराबाद राज्यात 11% मुसलमान होते, परंतु नोकऱ्यामध्ये त्यांचे प्रमाण 75% होते. जिनाच्या मदतीने पोर्तुगीजांकडून गोवा बंदर वापरण्याची परवानगी हवी होती. निजामाने एका पाकिस्तानी व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी नेमणूक केली होती. महत्त्वाची माहिती. निजाम मीर उस्मान अली याच्या काळात मराठवाडा मुक्तीसंग्राम घडून आला. परभणीचे गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील 1901 साली सुरू झालेले सर्वात जुने वाचनालय आहे. 1991 टिळकांनी लातूरला पहिली जिनिंग प्रेस काढली. वृत्तपत्र. संजीवनी साप्ताहिक आक्रू वाघमारे, मराठवाडा साप्ताहिक यांचेच. निजाम विजय साप्ताहिक लक्ष्मणराव फाटक यांचे आहे. संयुक्त महाराष्ट्र साप्ताहिक कॉम्रेड V.V. देशपांडे. 29 जून 1938 स्टेट काँग्रेसची स्थापना. 7 सप्टेंबर 1938 बंदी निजामाने. मराठवाडा मुक्ती संग्रामात सहकारी हिंदू महासभा, आर्य समाज, आंबेडकर, सेनापती बापट. गुजोटी येथील तरुण वेदप्रकाश यांची क्रूर हत्या हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा होय. पानसरे गोविंदराव पानसरे संस्थानातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा ठरले. स्वामी रामानंद तीर्थ. पूर्ण नाव व्यंकटेश भवानराव शेडगीकर. जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदवी या गावी. 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे शिल्पकार. विधिवत संन्यास कोणी दिला? नारायण स्वामी. तेव्हापासून स्वामी रामानंद तीर्थ झाले. 1952 गुलबर्गा मतदारसंघातून. 1957 औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. 1967 स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस संस्था स्थापन. 1970 मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉज प्रदान केले.